हरलो मी प्रभु देवा कैसी घडे. शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. तव सेवा कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा कैसी घडे तव सेवा. पापामध्ये मन लोळे झाल्यावरती उघडती डोळे, दृढ निश्चय मी केले परिते समयी व्यर्थची गेले. हरलो मी प्रभु देवा कैसी करूं तव सेवा. तोची विवेक काटा करिता बोध फुटे मज फाटा, देवळी नेत्र उघडती तेथुनी निघता झापळ पळती. हरलो मी प्रभु देवा कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो मी प्रभु देवा कैसी घडे तव सेवा. आजच्या मननाकरिता देवाचे वचन यशया 41:9-13 ही वचने. यशया 41:9-13 ही वचने. मी तुला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमांपासून बोलावून तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडले आहे, तुझा त्याग केला नाही. तू भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुझे सहाय्यही करीतो. मी आपल्या धार्मिकतेच्या उजव्या हाताने तुला सावरवितो. पहा, जे तुझवर क्षुब्ध झाले ते लज्जित व फजित होतील. तुझशी झुंजणारे शून्यवत व नष्ट होतील. तुझशी लढणाऱ्यास तू धुंडाळीशील, पण ते तुला सापडावयाचे नाहीत. तुझशी युद्ध करणाऱ्यांचा न्यायनाट होईल. कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की, भिवू नको, मी तुला सहाय्य करीतो. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सलाम. या सकाळी आपण यशया याचा 41वा अध्याय त्याची 9 ते 13 वचनं वाचली आणि या पवित्र वचनांवर आपण थोडक्यात मनन करणार आहोत. या अध्यायाचं शीर्षक आहे की इस्रायलाला देवाचे आश्वासन. इस्रायल म्हणजे देवाचे निवडलेले लोक, देवाने वेगळे केलेले लोक, त्याच्यासाठी बोलावलेले लोक. आणि या लोकांना कोणत्या प्रकारचं आश्वासन परमेश्वराने दिलेलं आहे. आपण 13वं वचन वाचलं, त्यामध्ये परमेश्वर म्हणतो की कारण मी परमेश्वर तुझा देव तुझा उजवा हात धरून म्हणत आहे की भिवू नको, मी तुला सहाय्य करीतो. भिवू नको. परमेश्वर इस्रायल लोकांना आश्वासन देत आहे की तुम्ही भिवू नका. का? कारण मी तुमचं सहाय्य करीतो, मी तुम्हाला सांभाळतो, मी तुमची काळजी घेतो. विशेष करून 9व्या वचनामध्ये तो म्हणतो की मी तुला
हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणले, तिच्या सीमापासून बोलावून तुला म्हटले, तू माझा सेवक आहेस, मी तुला निवडले आहे, तुझा त्याग केला नाही. पवित्र परमेश्वर इस्रायल लोकांना यशाया संदेष्टाच्या द्वारे सांगत आहे की मी तुम्हाला हाती धरून पृथ्वीच्या दिगंतापासून आणलेला आहे. माझ्या प्रियांनो, आपण इस्रायल लोकांचा जर विचार केला की कशा प्रकारे अब्राहमाला परमेश्वराने पाचारण केलं, त्याला अभिवचन दिलं आणि त्याच्यानंतर मोशेच्या द्वारे त्या फारोच्या दाशातून अद्भुतरित्या त्या इस्रायल लोकांना परमेश्वराने सोडवलं. अनेक चिन्ह चमत्कार त्या ठिकाणी केले आणि परमेश्वराने त्यांना त्या दाशातून सोडवलं. आणि तो परमेश्वर म्हणतो की मी तुम्हाला बोलावून म्हटलेलं आहे, तू माझा सेवक आहे, मी तुला निवडलेला आहे आणि मी तुझा त्याग केलेला नाही. हे आश्वासन परमेश्वर त्यांना देत आहे, त्यांना आठवण करून देत आहे की मी तुम्हाला निवडलेलं आहे, तुम्ही माझे सेवक आहात. माझ्या सेवेसाठी, माझ्या कार्यासाठी, माझ्या गौरवासाठी मी तुमची निवड केलेली आहे. मी तुमचा त्याग केलेला नाही. तुमच्या पापांमुळे, तुमच्या अपराधांमुळे, तुमच्या चुकीच्या कृतींमुळे परत तुम्ही त्या गुलामगिरीमध्ये गेला, दास्यामध्ये गेला. मी तुम्हाला सोडलेलं नाही, मी तुम्हाला त्यागलेलं नाही. उलट तुम्ही मला सोडून गेला, परंतु तरी मी तुम्हाला सहाय्य केलेलं आहे. तुम्ही भिवू नका, कारण मी तुम्हाला निवडलेला आहे. होय माझ्या प्रियांनो, कितीदा आपण परमेश्वरापासून दूर जातो, अनेक प्रकारच्या चुकीच्या मार्गाने चालतो, परमेश्वराला सोडून जातो. परमेश्वर आपल्याला कधीही सोडत नाही, त्यागत नाही. तो म्हणतो की भिवू नका, मी तुमचं सहाय्य कर, कारण मी तुम्हाला पापातून मुक्त केलेला आहे, मी तुम्हाला निवडलेला आहे, मी तुम्हाला माझी सेवा दिलेली आहे, मी तुमचा त्याग केलेला नाही, म्हणून तुम्ही माझी सेवा करा. आणि आज ज्याप्रमाणे त्याने इस्रायल लोकांना आश्वासन दिलं, त्याचप्रमाणे मला आणि तुम्हाला आश्वासन देत आहे की भिवू नका, कारण मी तुमचं सहाय्य करीतो, मी तुमचा त्याग केला नाही. देवबाप, ही वचनं आपणासाठी आशीर्वादाची करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय पित्या, तुझी स्तुती करतो. खरोखर तू महान आहे, कारण आमचं सर्व प्रकारचं भय, भीती प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तू दूर केलेली आहे. आणि पवित्र परमेश्वरा, ख्रिस्त येशूच्या द्वारे तू आमची निवड या जगातून केलेली आहे. तो आम्हास बोलवलेला आहे, तो आम्हास तुझी सेवा दिलेली आहे, तो आमचा त्याग केलेला नाही, म्हणून तुझी स्तुती करीतो. आणि म्हणून या कठीण दिवसांमध्ये आम्ही देखील तुझ्यामध्ये जीवन जगावं, यासाठी तू आम्हास पवित्र आत्म्याच्या द्वारे मार्गदर्शन कर. प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. तोची विवेक काटा करिता बोध फुटे मज फाटा, देवळी नेत्र उघळती तेथून निघता झापळ पळती. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. हरलो हरलो मी प्रभु देवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा, कैसी घडे तव सेवा. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.